शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता काही क्षणामध्येच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची जे शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु त्यांना अद्यापही या योजनेचा लाभ होत नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करण्याची गरज राहिलेली नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही काही क्षणामध्येच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ज्यांनी अफवा उठवली होती की नमो शेतकरी योजना ही बंद पडलेली आहे, नमो शेतकरी योजनेतून 60 लाख शेतकरी यांना वगळण्यात आलेला आहे, तर शेतकरी मित्रांनो, अशा लोकांचे तोंड बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आता वितरणाची सुरुवात केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका आणि अशा अफवावर लक्ष ठेवू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मी आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू देणार नाही। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे तोपर्यंत नमो शेतकरी योजना ही योजना बंद होणार नाही किंवा नमो शेतकरी योजनेतून शेतकरी वगळले जाणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, याच्यावर कोणी जरी अफवा पसरवत आहे या अफवावर लक्ष देऊ नका आणि आपल्या कामावर फोकस करा। शेतकरी मित्रांनो, गेले 2-4 दिवसांमध्ये हाच ट्रेंड चालू आहे सोशल मीडियावर की नमो शेतकरी योजनेतून 60 लाख शेतकरी यांना वगळण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, असं काही होणार नाही, असं कोणीही अशा अफवावर लक्ष देऊ नका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एकही शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवणार नाहीत, भले तो कोणताही शेतकरी असो। त्याला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे अशा देखील शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही अशा देखील शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की आपल्याला तर कर्जमाफी मिळालेली आहे आणि आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, तर शेतकरी मित्रांनो, असं होणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे असं बिलकुल होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता। तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयाचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बिलकुल चिंता करायचा विषय राहिलेला नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने यावेळेस या नियमाचं पालन करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। कडक अटी नियम लागू केले आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, जो शेतकरी या नियमा व अटीचं पुरेपूर पालन करेल, म्हणजेच की या कडक अटीचं पुरेपूर पालन करेल, अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, असं देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या कृषी विभागाची बैठक झाली, सर्व मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरित होण्यासाठी घोषणा देखील झालेली आहे आणि आता तो लवकरात लवकर वितरित होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, अगदी काही क्षणामध्येच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला वितरणाला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा अगदी जास्त दिवस रखडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की ज्यावेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला त्याच वेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल असं सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं, परंतु तसं घडलं नाही आणि फक्त पीएम किसान योजनेचाच हप्ता शेतकऱ्यांना मिळाला। तर शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा हप्ता येऊन तब्बल 40 दिवसापेक्षा जास्त दिवस उलटून गेलेले आहेत, तरी देखील महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला नव्हता। परंतु शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका, तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे आणि आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी, म्हणजेच की 92 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत आहेत। त्यांना वाटत आहे की आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल, उद्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता येईल, परंतु हप्ता काही त्यांच्या खात्यावर जमा झाला नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, आता काही क्षणाची वेळ आहे आणि आता तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये थेट जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने यावेळेस पुरेपूर अटी लावलेल्या आहेत, पूर्ण कडक अटी लावलेल्या आहेत। या कडक अटीचं पालन शिस्तीत करा, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, पुरेपूर अटीचं पालन करा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळवण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही। शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी या अटीचं पालन करणार आहेत अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, अशी देखील मोठी अपडेट समोर येत आहे, जेणेकरून शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत अशी तुम्ही स्वतःची काळजी स्वतःच घ्यावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, आधीच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला होता
आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातून जर आपलं नाव वगळलं म्हणजेच की आपण जर या अटीचं पुरेपूर पालन केलं नाही आणि आपल्याला जर या योजनेचा लाभ झाला नाही तर शेतकरी मित्रांनो याच्यापेक्षा आपलं दुर्दैव काहीच नसणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो गेले कित्येक दिवस आपण या योजनेची वाट पाहत आहोत म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट बघत आहोत आणि आता तो मुहूर्त ठरला आहे आणि त्याच मुहूर्तावर जर आपला मुहूर्त नसेल म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या अटी पूर्ण करणार नसतो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणतंही तथ्य नसणार आहे। शेतकरी मित्रांनो त्यासाठी लवकरात लवकर जा, तुमचे सर्व कामे कोणते कामे अधूर आहेत ते आपण पाहणार आहोत म्हणजेच की कोणते कामे तुम्हाला करायचे आहेत ते पाहणार आहोत आणि ते कामं पाहिल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला तुम्हाला मदत होईल। तर शेतकरी मित्रांनो आपण कोणत्या अटी लागू केलेल्या आहेत त्या पाहूयात। सविस्तर अटी पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो पाहूयात सविस्तर अटी। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिली अट लागू केली आहे ती आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वंचित राहावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो या हप्त्यापासूनच नाही परंतु भविष्यात देखील जे हप्ते येणार आहेत त्या हप्त्यापासून देखील या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे अशी मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात केलेली आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासून घ्या आणि जर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या। शेतकरी मित्रांनो बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायला जास्त वेळ लागत नाही, आपला फक्त अर्ज देण्याचं काम करायचं असतं। 1 ते 2 दिवसामध्ये ते ऑटोमॅटिक आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक होऊन जातं। परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र बिलकुल चिंता करायची गरज नाही। शेतकरी मित्रांनो तुम्हाला थेट पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर आधीच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर शेतकरी मित्रांनो अति उत्कृष्ट असणार आहे, तुम्हाला कोणताही या योजनेतून लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही आणि थेट तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये एवढी रकमेचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने ही पहिली अट लागू केली आहे। या अटीचं पुरेपूर पालन करा म्हणजेच की तुम्हाला 2000 रुपयाचा लाभ होईल। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दुसरी अट लागू केलेली आहे फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ होणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो तुमची जर फार्मर आयडी नसेल तर फक्त फार्मर आयडी नाही म्हणून आपला हप्ता गमावू नका, 2000 रुपयाचा लाभ सोडू नका। लवकरात लवकर जा फार्मर आयडी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा 2000 रुपयाचा लाभ होईल। तर शेतकरी मित्रांनो तुमची फार्मर आयडी नसेल तर ती चेक करा, असेल तर अवघी आहे, असेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। परंतु नसेल तर लवकरात लवकर ती फार्मर आयडी काढून घ्या। शेतकरी मित्रांनो फार्मर आयडीचा महत्त्व आहे, फार्मर आयडी काढल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी काढून घ्या, या योजनेचा लाभ घ्या, या योजनेपासून वंचित राहू नका। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने तिसरी अट लागू केलेली आहे ती अट अशी आहे ई-केवायसी असणे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची गरज नाही। परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांना काय अडचण आहे ई-केवायसी करायला? शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा तुम्ही ई-केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो ई-केवायसी करणं जास्त अवघड नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील ई-केवायसी करू शकता। जर तुम्हाला मोबाईलवर ई-केवायसी येत नसेल तर जवळच्या CSC सेंटरला भेट द्या, तिथं जाऊन ई-केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो 10 ते 15 मिनिटांमध्ये ई-केवायसी होऊन जाते आणि फक्त 15 मिनिटं वेळ काढून ई-केवायसी करायची आहे। 15 मिनिटासाठी 2000 रुपये घालू नका। त्यासाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा आणि ई-केवायसी करून घ्या। शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी व नियम लागू केलेले आहेत, या 3 अटीचं पुरेपूर पालन करा। आणि चौथी एक अट अशी आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। होय शेतकरी मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं, PM किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ होणार आहे असं देखील महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो PM किसान योजनेच्या आधारावर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे आणि आता त्याच नियम व त्याच अटीनुसार आता महाराष्ट्र शासन ही योजना चालवत असते आणि त्यासाठी आता त्या योजनेकडे पाहून त्या योजनेचे निकष लागू करूनच नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे महाराष्ट्र शासन वितरित करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करायची गरज नाही। तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाच्या ह्या अटी आहेत, या अटीचं पुरेपूर पालन करा आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ घ्या। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.